आणि आता मुंबई आणि पुण्यामध्ये काय घडलं ते आपण पाहूया। पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्सचा रॅकेटचा कनेक्शन पंजाबमध्ये आढळलं। ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाइंड मूळचा पंजाबमध्ये राहणारा, सध्या तो इंग्लंडमध्ये स्थायिक असल्याची माहिती। मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार। मध्य रेल्वेच्या 12 तर पश्चिम रेल्वेच्या 8 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार। अजित पवार यांनी घेतलेल्या जलसंपदा बैठकीत मुळशी धरणामधून पाणी देण्यास टाटाची मंजुरी। धरणाची उंची 1 मीटरनं वाढवल्यानंतर पुणेकरांना पाणी मिळणार। भाईंदर ते वसई दरम्यान कालपासून सुरू झालेल्या रोरो सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद। एका दिवसात रोरोने 20,000 रुपयांची कमाई केली। पुण्याजवळील रिंग रोडचं भूसंपादन लवकर करा। लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा रिंग रोडवर परिणाम नको। विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सूचना। पुण्यामध्ये 68% मुलांचं टीडी लसीकरण। महापालिका शाळेतील 68% मुलांचं लसीकरण पूर्ण। मुंबईमध्ये महानंद डेअरीच्या प्रवेशद्वारावर कर्मचाऱ्यांचं आंदोलन। महानंद डेअरीमधील 900 कर्मचाऱ्यांना गेल्या 7 महिन्यापासून पगार नाही। मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा। मॅकडॉनल्डमध्ये चीजच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक। चीज न वापरता चीज सदृश्य पदार्थाचा वापर केल्याचा प्रकार उघड। पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलामध्ये पहिल्यांदाच महिलेची निवड। मेघना सपकाळ हिची फायर वुमन म्हणून निवड।